अहिल्यानगर जिल्ह्यात यांत्रिकी पायदळाच्या 4 तुकड्यांना लष्कर प्रमुख उपेंद्र द्विवेदी यांच्या हस्ते आज राष्ट्रपती ध्वज प्रदान करण्यात आले। बटालियनचा ध्वज जवानांना कर्तव्यनिष्ठा आणि कर्तव्य समर्पणाची शिकवण देतो, असं द्विवेदी यावेळी म्हणाले। यांत्रिकी पायदळाच्या प्रत्येक बटालियनने नेहमीच शौर्य दाखवलं असून वाळवंट, बर्फाच्छादित प्रदेश तसंच शांती सेनेतही या जवानांनी शौर्य गाजवलं आहे। अनेक कीर्तिमान आणि वीरता पुरस्कार मिळवणाऱ्या या यांत्रिकी पायदळाचा भारतीय सेना दलाला अभिमान आहे, अशा शब्दात त्यांनी जवानांचं कौतुक केलं। यांत्रिकी पायदळाच्या 26व्या आणि 27व्या बटालियनला आणि ब्रिगेड ऑफ द गार्ड्सच्या 20व्या आणि 22व्या बटालियनला प्रतिष्ठेचा राष्ट्रपती ध्वज आज प्रदान करण्यात आला। यावेळी शिस्तबद्ध संचलनही करण्यात आले। यावेळी मेजर जनरल देवेंद्र कुमार, पंकज मल्होत्रा, पद्मसिंग शेखावत आणि धीरज सिंग तसंच MIRCचे कमांडंट ब्रिगेडियर रसूल डिसोझा आणि अन्य वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते।